की POT पुट होतं आणि BOT बट होतं, काही लॉजिकच नाही आहे ना. आणि जगामधली सगळ्यात मोस्ट लॉजिकल भाषा आहे ती म्हणजे शिक्षकांनी उत्तर नाही द्यायचं. प्लीज हिंदी. हिंदी कैसे बेटा बोलो तो. प्रश्न विचारना ना, मैं प्रश्न पूछूंगा. कोई तो भी इमोशनल हो कि आपने कुछ बोल दिया, आई एम नॉट दैट टाइप ऑफ इमोशनल पर्सन. हाँ, और सेंसिलाइजेशन उसमें नहीं जाता हूँ. अभी बताओ, तुम ही बता दो कि हिंदी कैसे लॉजिकल है, बताओ. और वो कैसे इलॉजिकल है ये भी मैं भी बता. मराठी भी इलॉजिकली है, संस्कृत लॉजिकल है. कैसे? जब आप लिखते हो संतोष, लिखते हो ना, बोलते क्या हो? संतोष बोलते हो ना. संतोष लिखा है तो संतोष बोलते हो. एक्चुअली वो संतोष नहीं है, संतोष है वो. उसने आपको आपने उसको हलंत बना दिया. हाँ? माने जैसा लिखा है वैसे आपने पढ़ा ही नहीं है. संस्कृत में अगर संतोष लिखा है तो संतोष ही पढ़ते. हाँ, उसका थोड़ा इम्पैक्ट आपको साउथ इंडिया में दिखाई देता है. जैसे कर्नाटक का जो कन्नड़ में जो प्रोनाउंसिएशन होता है उसमें संतोष, गणेश, महेश, दैट इज राइट प्रोनाउंसिएशन. तो थोड़ा सा आपको वार्म अप कर रहा था कि बहुत बार क्या होता है कि हमारे जीवन में कुछ फोकस ही नहीं होता ढंग से. हम क्या करना चाहते हैं. इस ऑडिटोरियम में आए हैं तो बैठना है तो ढंग से बैठेंगे, नहीं बैठना है तो निकल जाएंगे. बी वॉरियर. हाँ, स्वामी श्रीकंठानंद यहाँ पे टाइम पास करने के लिए तो डेफिनेटली नहीं आएंगे. हाँ, बहुत बार होता है कि कुछ लोगों को माइक का एडिक्शन होता है. आई एम फॉर्चुनेट, आई डोंट हैव एडिक्शन. बहुत लोगों को होता है ना, जब उम्र वगैरह हो जाती है तो किसी बंदे को चीफ गेस्ट करके बुलाया तो उसको 10 मिनट दिया है तो 10 मिनट की जगह आधा घंटा बोलते रहता है. प्रॉब्लम क्या है, उसके जीवन में इतना एडिक्शन हो गया है वो बोलने का भी वो छूट ही नहीं रहा है. और हिंदू कल्चर, इट इज ऑल अबाउट सेल्फ मास्टरी. बोलना है तो बोलना है, नहीं बोलना है तो नहीं बोलना है, करना है तो करना है, नहीं करना है तो नहीं करना है. वन लाइन डेफिनेशन. सब लोग कॉपीज लेके आए हो क्या? हाँ, निकालो निकालो. You are not that intelligent as you assume yourself to be. हाँ, इसलिए हमेशा पैर जमीन पे होने चाहिए. मैं अपने बारे में थोड़ा सा बता दूँ. मेरे जो स्टूडेंट्स हैं ना वो IAS है, IPS है, IRS है, IITians है, IIM के पास आउट है, एम्स ऑल इंडिया मेडिकल साइंसेस दिल्ली. हाँ, अभी जो बहुत सारे ये हो गए हैं मेडिकल कॉलेजेस, उसमें का नहीं, दिल्ली का एम्स 35 की बैच थी, उसमें से एक साल में 2 लड़कों का सिलेक्शन हुआ था. सब हंगामा मच गया था. इट इज़ इनफ टू ब्रिंग यू टू डाउन टू अर्थ. बहुत बार होता है ना कि हम बहुत कैजुअली लेते हैं चीज़ों को. और हमारे जीवन की सबसे बड़ी समस्या यही है कि हम बहुत कैजुअल है जीवन के तरफ. और कैजुअल होने की वजह से जीवन में कैजुअलिटी आती है, ज्याला मराठीत अपघात म्हणतात. आमचं जे जीवन आहे ना पूर्ण अपघातांनी भरलेलं आहे. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत. माझे एक सायकोलॉजीचे प्रोफेसर म्हणायचे की मोस्ट ऑफ दी चिल्ड्रेन दे आर ॲक्सिडेंटल. देअर बर्थ इज ॲक्सिडेंटल, प्लॅन नाही आहे. मोस्ट ऑफ दी प्रेग्नेंसीज आर एक्सीडेंटल प्रेग्नेंसीज. लेकिन जब शाहजी महाराज, जिजामाता वो विजन के साथ जीवन में बढ़ते हैं. मैं आपको लेक्चर नहीं दूंगा, डेफिनेटली कोई लेक्चर नहीं दूंगा. माय जॉब इज टू अवेकन यू कि जब आप मृत्युशैया पे होंगे तब आपको लगना चाहिए कि हाँ, माय लाइफ वॉज विदाउट एनी वेस्टेज. एक एक क्षण को मैंने जिया. प्रत्येक क्षणाचा अनुभव घेत घेत मी जगलो किंवा जगले. अजिबात वेस्टेज नव्हता जीवनामध्ये. काय करायचं, केव्हा करायचं, कसं करायचं. इथे मी कशासाठी आलेलो आहे, क्लॅरिटी पूर्णपणे पाहिजे. कोणत्याही जाहिरातीमुळे प्रभावित व्हायचं नाही. एका कॉलेजची जाहिरात होती कि आमचा जो कैंपस है 5000 एकड़ मध्ये आहे. हमारा जो कैंपस है 5000 एकड़ में फैला हुआ है. तो एक बच्चे ने पूछा, यहाँ हमको पढ़ने के लिए आना है या चरने के लिए आना है? 5000 एकड़ का कैंपस करना क्या है? वो मैनेजमेंट का प्रॉब्लम होगा, उनके साथ वो रिलेटेड होगा, पर व्हाट अबाउट मी? कृष्णा इज नॉट इन्फ्लुएंसर. भगवान श्री कृष्ण ही इज नॉट इन्फ्लुएंसर. शकुनी इज इन्फ्लुएंसर. रिमेंबर, शकुनी इज इन्फ्लुएंसर. आजकल ये वर्ड बहुत पॉपुलर हो गया है ना,
never get influenced by anybody. Swami Vivekananda says, believe not, because it has been said by your forefathers. Believe not, because it is written in your ancient scriptures. Examine yourself, find out the truth, and you follow the truth. लेकिन ट्रुथ को फॉलो करने के लिए अंदर में जज्बा होना आवश्यक होता है. तो ये थोड़ा सा वार्म अप कर दिया. अभी थोड़ा सा कुछ मंत्रों के ऊपर आते हैं. और जितने भी प्रश्न है मैं आपका हात नहीं छोडूंगा. आप लोग तो यहाँ पे 2 साल रहने वाले हैं. 2 वर्ष तुम्ही इथे राहणारच आणि मी इथेच अवेलेबल आहे. माझा नंबर पण तिथे आहे. तुम्ही केव्हाही फोन करू शकता. माझ्या जीवनाचा एकमात्र उद्देश आहे सेलिब्रेट लाईफ. मी स्वतःच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मांडत असतो. LICचा जगामधला जो काही ज्याला म्हणतात फुल फॉर्म आहे वेगळा आहे. माझा फुल फॉर्म वेगळा आहे. LIC मीन्स लाईफ इज सेलिब्रेशन. LIC लाईफ इज सेलिब्रेशन. लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन भी है ना. तो लाइफ इज सेलिब्रेशन. एवरी मोमेंट मस्ट बी ऑफ सेलिब्रेशन. और कोई भी बात न समझ में आए, जर एखाद्या गोष्टीचं आकलन नाही झालं तर आत्ताच प्रश्न विचारले पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही नंतरही प्रश्न विचारू शकता. मी त्र्यंबकेश्वर नाशिक माझं सुरूच असतं. जर नाशिकमध्ये असलो तर अवेलेबल आहेच. नाशिकमध्ये तपोवनामध्ये अवेलेबल असतो. मेहर सिग्नलला अवेलेबल असतो. माझा इथे येण्याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. जसं तुम्ही तिथे वाचलं असेल, मला स्वतःला काहीही मिळवायचं नाही आहे. जगणं नाशिकसाठी, मरणं नाशिकसाठी. तुमच्या जीवनामध्ये चॅलेंजेस नाही आहेत, जीवनामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत. सध्याचं जे आयुष्य आहे ना, सध्याच्या आयुष्यामध्ये काही चॅलेंजेस वगैरे नाही आहे, फक्त कॉम्प्लिकेशन्स आहे. मॅन मेड कॉम्प्लिकेशन्स. आता आपण मंत्रांपासून सुरू करूया. एवढं तुम्हाला समजवू. आता हात सर्व व्यवस्थित जोडतील. जे करायचं ते व्यवस्थित करायचं, नाही करायचं तर उठून निघून जायचं. आय डोंट वॉन्ट दिस इन्स्टिट्यूशन ॲट ऑल. आय एम लिव्हिंग. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनं. महागणपतये नमः. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतंगमय. ओम शांति शांति शांति. हात मोकळे सोडा. शंख जो आहे ना, तो आत्मजागृतीचा संकेत आहे. आत्मजागृती. तुमच्या जीवनामध्ये तुमच्याकडे कितीही इन्फॉर्मेशन असली, पण त्या इन्फॉर्मेशनला जेव्हापर्यंत त्याचं चर्निंग करून त्याला घुसळून ते नॉलेजमध्ये कन्व्हर्ट होत नाही आणि नॉलेजला घुसळून ते विजडममध्ये कन्व्हर्ट होत नाही, तेव्हापर्यंत त्या इन्फॉर्मेशनचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे सध्याच्या काळात एक शब्द वापरला जातो, इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन. विजडम एक्सप्लोजन कधी शब्द आला का? विजडम एक्सप्लोजन. विजडमचं कधी एक्सप्लोजन होत नसतं, इन्फॉर्मेशनचंच एक्सप्लोजन होत असतं. एक्सप्लोजन म्हणजे कसं होतं की तुम्ही जेवण केलं, वरण भात भाजी पोळी खाल्ली,
आणि पोटामध्ये जर वरण भात भाजी पोळी जशीच्या तशीच राहिली तर त्याच्यामुळे काय होतं, याचा अर्थ काय होतं, ते पचलेलं नाही. जेव्हा अन्न नीट पचतं त्यावेळेस ते अन्न अन्न म्हणून राहत नाही. व्हिजिबल टू इनव्हिजिबल, फॉर्म टू फॉर्मलेस. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये काय, जे महापुरुष आहेत ना, महापुरुष जीवनामध्ये महापुरुष म्हणूनच राहतात. त्यांचं जे कन्व्हर्शन आहे महापुरुषांना पचवणं होत नाही. ही चर्चा प्रासंगिक का बरं आहे, कारण की जसं मी म्हणालो सध्याचं जे युग आहे ते चॅलेंजेसचं युग नाही आहे, ते कॉम्प्लिकेशनचं युग आहे. कसं, घरामध्ये 5 लोक आहे आणि एकच भाकर आहे, चॅलेंज आहे. तर प्रत्येक व्यक्ती काय करतो की आपल्या जेवणातला एक घास आहे देतो त्या 5व्या व्यक्तीला. 5वा अचानक आलेला आहे तर त्या 5व्या व्यक्तीला एक एक घास देतो. सगळ्यांचं पोट तर भरत नाही पण चालतं, मरणार नाही एवढं माहीत असतं. तुम्हाला माहित आहे की कमी जेवण केल्यामुळे लोक मरत नाही. सध्या ओव्हर इटिंगमुळे मरतायत जास्त, दिवसभर चरत राहतात. जागृतीविषयी बोलणं नाही, चरणं वेगळं आणि पोषण ग्रहण करणं वेगळं. आम्ही पोषण नाही ग्रहण करत, आम्ही ब्लाइंडली फॉलो करत असतो. आणि कॉम्प्लिकेशन कशाला म्हणतात, सर्व काही अवेलेबल आहे. गोडाऊन मध्ये धान्य भरपूर भरलेलं आहे पण ते डंप करून ठेवलेलं आहे. त्या धान्याचं एक्सपोर्ट होतं स्वस्त किमतीत आणि नंतर त्याला इम्पोर्ट केलं जातं महागात. त्याला कॉम्प्लिकेशन म्हणतात. आणि बुद्धी नेहमी कॉम्प्लिकेटेड असते. हार्ट इज ऑलवेज सिम्पल अँड साऊंड. हार्ट इज ऑलवेज सिम्पल अँड साऊंड. त्यामुळे बुद्धिमान आणि चरित्रवान, चरित्राचा संबंध बुद्धीशी नाही, चरित्राचा संबंध हृदयाशी आहे. खूप छान वाटतं हे एक्सप्रेशन कसं असतं, आपण छातीवर हात ठेवून म्हणत असतो की खूप छान वाटतं, खूप छान वाटतं असं कधी म्हणतो काय? खूप साध्या साध्या गोष्टी आहेत. खूप छान वाटतं असं नाही. डोकं दुखतं, हृदय दुखतं असं सर्वसाधारणपणे म्हणत नाही. ते ही जे कॉम्बिनेशन आहे, हेड हार्ट अँड हँड्स, लिहून घ्या ते, हेड हँड अँड हार्ट. भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही कुठे जाल ते या गोष्टी तुमच्या कामात येतील. माझा उद्देश केवळ तुमच्यापर्यंत पोहोचणं नाही आहे, तुमच्या माध्यमातून मला लाखो लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. जेणेकरून जे वास्तविक हिंदुत्व आहे, वास्तविक सनातन जो धर्म आहे तो नीट पोहोचला पाहिजे. बावळटांचा सनातन धर्म नाही, बावळटांचं हिंदुत्व नाही, बाजाराचं हिंदुत्व नाही, पैशाचे लोभी त्यांचा हिंदुत्व नाही. निखळ हिंदुत्व, ऋषी मुनी प्रणित हिंदुत्व समजून घेतलं पाहिजे. मान्यतेविषयी बोलत नाही. स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस, त्यांचा 6 वर्षाचा संघर्ष होता. जेव्हापर्यंत कळत नाही, विवेकानंद रामकृष्णांना प्रश्न विचारत राहिले. स्वामी विवेकानंद ज्यावेळेस रामकृष्णांच्या संपर्कात आले त्यावेळेस ते प्रेसिडेन्सी कॉलेजचे ग्रॅज्युएशनचे स्टुडंट होते. ही वॉज लिटरेट. आणि रामकृष्ण परमहंस कधीही शाळेत न गेलेलं व्यक्तिमत्व, ही वॉज एज्युकेटेड. फरक लक्षात घ्या. क्लासरूम टीचिंग मेक्स यू लिटरेट and your connection or your assimilation of nature, your assimilation of environment makes you educated. नीट फरक लक्षात घ्यायचा. आम्ही खूप ढोबळमानाने असे शब्द वापरत राहतो. त्यामुळे भारतामधली जे 6 दर्शन आहे ना, 6 दर्शनांमध्ये क्रम आहे. वाक्शुद्धी, चित्तशुद्धी, आत्मशुद्धी, न्याय, वैशेषिक, वाक्शुद्धी. काय बोलायचं, किती बोलायचं, त्या शब्दाची व्याप्ती किती, कॅज्युअल,
कोणतीही गोष्ट नसावी. म्हणजे तुमच्या वाणीवर, तुमच्या शब्दांवर इतकं प्रभुत्व आणि इतका संयम असला पाहिजे की तुमच्या वाणीमधून एकही असा निरर्थक शब्द पडायला नको. कारण की तिची वाणी आहे ना फार अमूल्य आहे. अरे तुमने ऐसा कहा था, नहीं मैंने ऐसे ही बोल दिया. इट मीन्स यू आर वेस्टिंग युअर व्हर्बल पॉवर. जशी इलेक्ट्रिसिटी असते ना, लोक ते इलेक्ट्रिसिटी पण वाया घालवतात. तो व्हर्बल पॉवर विषयी तर सोडून द्या. विवेक चूडामणीमध्ये आचार्य शंकर, भगवान शंकराचार्य, भाष्यकार शंकर ते म्हणतात वांग निरोध योगस्य प्रथमम द्वारम. वाणीचा जो संयम आहे ते योगाचं प्रथम द्वार आहे. आणि आजकाल तर आम्हाला रस्त्यावरच योगी सापडतात. हो, म्हणजे आमचं ट्रेनिंग झालेलं आहे, सर्टिफिकेट पण दाखवतात आम्ही योगी आहोत म्हणतात. योग टीचर. बरं झालं ते योगा टीचर म्हणतात. योग टीचर म्हणत नाही ते त्यातल्या त्यात बरं आहे. कारण की योग शब्द हा सार्थक आहे, योगा शब्द हा निरर्थक आहे. पूर्णपणे भारताचं जे ध्येय होतं मॅक्झिमम सेलिब्रेशन ऑफ लाईफ, मॅक्झिमम सेलिब्रेशन. त्यामुळे तुम्हाला कृष्णाच्या चेहऱ्यावर कधीही म्लानता दिसत नाही, रामाच्या चेहऱ्यावर कधीही डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन दिसत नाही. मी तुमच्यामध्ये बीजारोपण करतो आहे. त्याला तुम्ही खतपाणी घालणं हे तुमचं काम आहे. माझ्याकडे याल तिथे मी खतपाणी घालू शकतो. फक्त मी तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणार. तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देणार नाही, तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधून काढावं लागतील. राजकुमार सिद्धार्थ जो नंतर बुद्ध झाला, मीन्स जागृत झाला, त्याचे काही प्रश्न होते. वडिलांजवळ जे उत्तरं होते ते पुस्तकी उत्तरं होते. पुस्तकी उत्तरांनी जीवन चालत नाही. कारण की पुस्तकं मुरदाड असतात, पुस्तकं मेलेले असतात. त्यांना तुम्हाला जागृत करावं लागतं, तुम्हाला त्यांचं आवाहन करावं लागतं, तेव्हा कुठे ते शब्द. त्यामुळे मननात रायते इति मंत्र, मननाद्वारे त्याला मनन करावं लागतं. फक्त श्रवण करून होणार नाही. तर रामाच्या चेहऱ्यावर कधीच तुम्हाला दुःख दिसणार नाही, कृष्णाच्या चेहऱ्यावर कधीच दुःख दिसणार नाही. एखादं व्यक्तिमत्व आम्हाला इनॲक्सेसिबल वाटायला लागलं की पहिला पळपुटेपणा आम्ही काय करतो, त्यांची पूजा सुरू करतो. पूजा करणं म्हणजे पहिला पळपुटेपणा. पूजा केल्यानंतर काय होतं की तो भिंतीवर, आम्ही जमिनीवर. संबंधच नाही ना आमचा. राम राम राम. आम्ही कुठे होऊ शकतो? अरे कनेक्शन तर करा कुठे. माहित आहे इतकं व्होल्टेज तुम्ही सहन करू शकणार नाही, पण कुठेतरी काही स्टॅबिलायझर वगैरेच्या माध्यमातून तर तुमच्यापर्यंत येऊ द्या. ते नाही, आम्ही पळपुटेपणामध्ये जातो. जन्मभर रामाची पूजा करत राहणार, कृष्णाची पूजा करत राहणार. म्हणजे हे कसं की तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्ही दिवसभर मेन्यू कार्डची पूजा करत राहिलात की जय देव जय देव, जय इडली देवा वगैरे असं काहीतरी करत राहिला. तर त्या इडलीच्या माध्यमातून जे काही पोषण प्राप्त होणार आहे ते प्राप्त होईल काय? होणार नाही. श्रवण, मनन, निदिध्यासन. म्हणजे सुरुवातीला मी जे सांगितलं की कोणतीही गोष्ट कॅज्युअली नाही घ्यायची, सिरियसली नाही घ्यायची, सिन्सिअरली घ्यायची. युअर लाईफ मस्ट बी फुल ऑफ अटेन्शन अँड विदाऊट टेन्शन. खूपच सिंपल वाक्य आहे, लिहून घ्या. व्याख्यानं द्याल ना त्यावेळेस कामी येऊ शकतं. तर फक्त कॉपीराईट माझा ठेवाला. लाईफ मस्ट बी फुल ऑफ अटेन्शन अँड विदाऊट टेन्शन. टेन्शन नसावंच. ज्या काही फ्रेम्स आहेत ना, सोशल फ्रेम्स आहेत, ते तुमच्यामध्ये टेन्शन जनरेट करतात. फ्रेमचा अर्थ काय होतो की तुम्हाला बांधणं. कोणत्याही कॅम्पसमध्ये असा, त्या कॅम्पसच्या मर्यादा कळल्या पाहिजे. जसं मी माझ्या विद्यार्थ्यांना कधीच म्हणत नव्हतो की तुम्ही अभ्यास करा. मी त्यांना म्हणायचो पढ़ना है पढ़ो, मरना है मरो, चॉइस इज योर्स. हाँ, आपको कुछ चाहिए आप मेरे पास आइए. अगर आपको लगता है कि स्वामी जी ये किताब न्यूयॉर्क में मिलती है, ला के दूंगा, बिल्कुल ला के दूंगा. आप आपकी भूख जो है वो जाहिर कीजिए. आपको क्या चाहिए वो जाहिर तो कीजिए. तुम्ही व्यक्त करा तुम्हाला काय पाहिजे, आणून देईल. सो टीचर इज ऑलवेज फॅसिलिटेटर.
टीचर ऐसे नहीं होते कि उनको सब कुछ पता होता है। मैं तो मेरे जिस स्कूल से मैं रिलेटेड था, रामकृष्ण मिशन विद्यापीठ 1922 की स्कूल, और इंडिया के जो टॉप स्कूल्स है उसमें से एक सीबीएसई की स्कूल, जब सीबीएसई फॉर्म भी नहीं हुआ था उस समय की वो स्कूल है। सीबीएसई की जो पहली स्कूल है उन स्कूलों में से एक स्कूल है रामकृष्ण मिशन विद्यापीठ। तो वहां पे बहुत बार मैं टीचर्स लोगों को कहता था की असं नाही समजायचं की आपल्याला खूप काही येतं, बरंच काही येतं पण सर्व येत नाही, बरंच काही येतं। तर मग शिक्षकाची भूमिका काय असते, हु इज फॅसिलिटेटर, की तो फॅसिलिटेट करतो, कारण की त्याला बरेचसे रेफरन्सेस माहीत असतात, इथे हे मिळतं तिथे ते मिळतं। मग विद्यार्थ्यांच्या बाजूने काय व्हायला पाहिजे की विद्या जास्तीत जास्त ग्रहण कसं करता येईल, जास्तीत जास्त आपल्याला कसं मिळवता येईल, कशी क्लॅरिटी तयार करता येईल। सध्या क्लॅरिटीच नाही आहे, शब्द विद्यार्थी आहे पण एकाच्याही मनामध्ये विद्या नाही चाललेली आहे। काय चाललेलं आहे, पॅकेज। मग त्याला तर धनार्थी म्हणायला पाहिजे ना, विद्यार्थी कसा काय झाला? राईट वर्ड इज धनार्थी ना। माझ्या बोलण्यामध्ये काही इलॉजिकल असेल ना लगेच हात वर करायचा। आपलं पूर्णच्या पूर्ण जे शास्त्र आहे ना ते उपदेशांवर आधारित नाही आहे। तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व, हीट तयार केली पाहिजे। हीट तयार झाल्यामुळे काय होतं की सगळे जे घाण आहे ना ती घाण नष्ट होऊन जाते, आणि सर्व नष्ट झाल्यानंतर जे उरतं ते सत्य, ते आहे सत्यमेव जयते न अनृतम। इन्व्हेस्टिगेशन, स्वतःचं इन्व्हेस्टिगेशन, समाजाचं इन्व्हेस्टिगेशन, कॅम्पसचं इन्व्हेस्टिगेशन, पण भांडत नाही बसायचं, भांडण्यामध्ये पुन्हा ऊर्जा वाया जाते। राजकुमार सिद्धार्थ, त्याचे काही प्रश्न होते वडिलांना, समाजातले जे तथाकथित गुरु पंडित त्यांना प्रश्न विचारले, सगळे अकॅडमिक उत्तर देत होते, पुस्तकी उत्तर देत होते। राजकुमार सिद्धार्थाचं समाधान झालं नाही। वडिलांना काही प्रश्न विचारले, वडिलांचे आपल्या मर्यादा आहेत, चांगले आहेत, नमस्कारच करायचा, प्रत्येकाचे आई वडील, पण ते इमोशनल अटॅचमेंट असतं ना, ते इमोशनल अटॅचमेंट असतं। तर वडिलांचा मुलाप्रती अप्रोच तो एक इमोशनल असतो, पण राजकुमार सिद्धार्थाच्या मनामध्ये जीवनविषयक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर राजा शुद्धोधनाकडे नव्हती। मग लक्षात आलं की नाही, या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल। आम्ही भ्रमात्मक स्थितीमध्ये खूप जगत असतो। जसं एक मी भ्रमात्मक स्थिती सांगतो की 1947 15 ऑगस्ट एक खूप विश्वव्यापी भारतव्यापी एक भ्रम निर्माण झाला की आम्ही गुलामीतून मुक्त झालो, असा एक भ्रम निर्माण झाला, आणि त्याला खूप आम्ही सेलिब्रेट करणं पण सुरू केलं। पण आता इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर लक्षात येतं की आम्ही गुलामीतून मुक्त नाही झालो, एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये प्रवेश केला। परकीयांच्या गुलामीतून मुक्त झालो आणि स्वकीयांच्या गुलामीमध्ये प्रवेश केला, ज्यांना राजकारणी म्हणतात। राजकारणी आणि देशभक्त हे दोन वेगवेगळे शब्द आहेत। 1947 15 नंतर राजकारण्यांची संख्या वाढत गेली आणि देशभक्तांची संख्या कमी कमी होत गेली। आता तर देशभक्त फार दुर्मिळ झालेला आहे। शब्दच असा बदललेला आहे की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यवस्थेविषयी विचार करायला सुरुवात करता तर तो राजकारणात शिरला असं म्हणतात। का बरं देशभक्त राजकीय व्यवस्थेमध्ये शिरला असं का नाही म्हणत? मनोहर पर्रिकर ते राजकारणी असूच शकत नाही, बिकॉज ही इज पर्सन विथ व्हिजन। योगी आदित्यनाथ राजकीय व्यवस्थेमध्ये असू शकतात पण राजकारणी असू शकत नाही। राजकारणी याचा अर्थ काय होतो की स्वार्थपरायणता, ज्याच्याकडे प्रचंड बुद्धी आहे, पण ती बुद्धी कशी, अगदी मलिन बुद्धी, मलिन बुद्धी आहे, ज्याच्या जीवनाचा उद्देश फार छोटा आहे, त्याला फक्त स्वतःचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे। संविधानामध्ये राजकारण हा शब्द येत नाही। कोणाला जर सापडला तर मला सांगा। मी विचारलं, एक UPSCचे क्लासेस घेणारा कुलकर्णी म्हणून आहे, त्याला मी विचारलं की अरे म्हटलं संविधानामध्ये राजकारण हा शब्द आहे काय? संविधानामध्ये राजकारण शब्द नाही आहे। देशभक्ती आणि राजकारण। आता तुमच्याशी चर्चा करण्याचा उद्देश काय आहे? कारण की कुठेतरी खूप काही चुकलेलं आहे।
तुमची जे ज्येष्ठ मंडळी आहे ना ते खूप व्हिजनरी नाही आहे. त्यांच्याकडे काही विशेष, त्यांच्या अगोदर जर जाल तर ते व्हिजनरी होते, ज्यांनी खूप चांगलं आर्किटेक्चर सोडलं. आत्ता 2014 पासून आम्ही थोड्या चुका सुधारायला सुरुवात केलेली आहे. करेक्शन मोडमध्ये आत्ता हळूहळू चाललेलो आहे. अगोदर फक्त आम्ही पेपर वर्कमध्ये होतो. पेपरवर सगळ्यात, जर भारतामध्ये सगळ्यात चरित्रवान कोण असेल तर माहिती आहे का? पेपर चरित्रवान. पेपरवरच्या आमच्या ज्या स्कीम्स आहेत ना त्या फार चरित्रवान असतात. पण ज्यावेळेस त्याच्या इम्प्लिमेंटेशनचा प्रसंग येतो, इम्प्लिमेंटेशनची वेळ येते, त्यावेळेस त्या पूर्ण स्कीम्स त्या चरित्रहीन होऊन जातात. आणि अशा भारतामध्ये तुमचा निवास आहे. त्यामुळे प्रभावाखाली येऊ नका. सध्याचं जे लग्न आहे, सध्याचा जो वाढदिवस आहे, सध्याचे जे सेलिब्रेशन आहे, त्याला कोण इन्फ्लुएन्स करत आहे? एंटरटेनमेंट इंडस्ट्री. तुमचा गणपती उत्सव आहे, तुमचा ड्रेस कोड आहे, त्या सगळ्या गोष्टींना एंटरटेनमेंट इंडस्ट्री रूल करते आहे. आकलन होत आहे मी काय बोलतोय त्याचं? कळतंय का? हो की नाही? एंटरटेनमेंट इंडस्ट्री. तुमची लिपस्टिक कोणती असावी? एंटरटेनमेंट इंडस्ट्री ठरवते. तुम्ही कोणते कपडे घालावे? एंटरटेनमेंट इंडस्ट्री ठरवते. म्हणजे बघा किती प्रचंड गुलामी आहे. मी जसं म्हणालो की 15 ऑगस्ट 1947 नंतर आम्ही एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये प्रवेश केला. 75 वर्ष झाले. अजूनपर्यंत आमच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्यासाठी सुद्धा आमच्याकडे व्हिजन नाही आहे. नावं बदलतात. आदर्श ग्राम, स्मार्ट विलेज, नावं बदलतात. फक्त नावांमध्ये मनुष्य, मॉडर्न मॅन इज व्हेरी गुड इन कॉइनिंग न्यू वर्ड्स. खूप चांगले चांगले शब्द असतात, पण त्या शब्दांचा काहीही अर्थ नसतो, कारण की ते जमिनीवर उतरलेले नसतात. जसं मी म्हणालो की ज्यावेळेस रामाची जी आत्मीयता, रामाचं आत्मसात करणं रामाला हे ज्यावेळेस अशक्य होऊन जातं, त्यावेळेस आम्ही रामाला मंदिरामध्ये पूजायला लागतो. अरे राम काय आहे विचार करा. प्रसन्नताम यान गत अभिषेकतः तथा न ममलो वनवास दुःखतः मुखांबुजश्री रघुनंदनस्य मे सदास्तु सा मंजुल मंगल प्रदा. कशा आहे प्रभू रामचंद्र? तुमच्याच वयाचे असतील. ज्यावेळेस राज्याभिषेक होणार ना, तिथे तो थोडंसं काय बँकेचं इलेक्शन जरी जिंकला तितकी एक्साइटमेंट असते ना. कॉलेजचं एखादं इलेक्शन आहे, GS जरी झाले तरी इतका आरडाओरडा होतो. पण प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार असं ठरलं, राम इज नॉट एक्साइटेड. प्रसन्न आहे, आत्मदृष्टी शांत आहे, काम अँड क्वाइट, व्हेरी स्टेबल. हो, इट्स ओके. मग राजाला जे काही राजोचित जसे वस्त्र आहे ते वस्त्र त्यांनी धारण केले. सगळीकडे टीव्हीवर न्यूज सुरू आहे. आताशी कनेक्ट करा त्याला, हे सगळे झी TV, ABP माझं सगळीकडे एकच न्यूज आहे की राम इज गोइंग टू बी द किंग ऑफ अयोध्या, राम इज गोइंग टू बी द किंग ऑफ अयोध्या, अशी न्यूज झालेली आहे. लगेच अर्ध्या तासानंतर ती न्यूज बंद होते आणि दुसरी न्यूज सुरू होते. काय असते ती न्यूज? बोला बाळा, बोलायला शिकायला. कुजबुजत मागे भरपूर करत होते. भारत इज गोइंग टू बी भारत इज गोइंग टू बी. पण रामाच्या जीवनात काय? आपण वी आर नॉट थिंकिंग फ्रॉम भरत साईड. रामाला वनवास झाला म्हणजे सरळ सरळ काय, मिनिस्टर होणार होता, मुख्यमंत्री किंवा PM होणार होता, लगेच कळलं की ही इज एक्साइट. वनवास झाला. त्यावेळेस कसे आहे प्रभू रामचंद्र? प्रसन्नताम यान गत अभिषेकतः तथा न ममलो वनवास दुःखतः. त्याच्यामुळे म्लान नाही झाले. राम इज इन डिप्रेशन, take him to emergency. No, not at all. He is very calm and quiet. He is not defeated by success and failure. Sukha dukkhe same kritva labha labho jaya jayo.
अहो सगळ्याच्या डेफिनेशन्स आहेत ना, हे तुमचे शकुनी टाईप मोटिवेशनल स्पीकर, शकुनी टाईप ट्रेनर, त्यांनी सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. देन ही बिकेम CEO ऑफ दॅट कंपनी. इट इज नॉट नेसेसरी ॲट ऑल टू एन्जॉय लाईफ ऑर टू सेलिब्रेट. तुमची जी इंटरनल सिस्टीम आहे ती एकदम कॅपेबल असली पाहिजे. आता तर परिस्थिती अशी आहे की घेतात मनभर आणि खातात कणभर, आहे ना. किती घेऊ आणि किती नाही, खूप पैसा कमवतात, पण एन्जॉय तर करायला शिका. एन्जॉय करण्यासाठी तुमची ध्यानावस्था असली पाहिजे. युअर माइंड विल बी मस्ट बी व्हेरी काम अँड क्वाइट. एक्साइटमेंट इज नॉट एन्जॉयमेंट, एक्साइटमेंट इज नॉट सेलिब्रेशन. आता एक्साइटमेंट म्हणजे सुख दुःख आणि आनंद याच्यामधला फरक सांगतो. 31 डिसेंबरची जी रात्र असते ना, दॅट इज नाईट ऑफ एक्साइटमेंट. लॉट ऑफ कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल, विनयभंग, रेप, पार्टी, डिस्को, ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंट केव्हा होतात? एक्साइटमेंटमध्येच होतात ना. एका वर्षीचा डेटा आहे, या त्र्यंबकेश्वर नाशिक रोड, तो तिकडे जो डहाणूकडे जातो त्या रोडवर एका रात्री काहीतरी 11 ॲक्सिडेंट झाले होते. 31st नाही. सुखदुःखाच्या उत्तेजना आहेत त्या रात्री. अंधारामध्ये उत्तेजनाच असतात ना. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदाची अनुभूती आहे. फरक लक्षात घ्या बाळांनो, फरक लक्षात घ्या. मी फक्त तुमच्यासमोर डेटा ठेवतो आहे. आय विल ॲक्टिवेट युअर थिंकिंग. हे करा ते करा, तुमचा देश आहे, तुम्ही ठरवा. मी काय करायचं माझ्या जीवनासोबत हे मी ठरवलेलं आहे, ते लिहिलेलंच आहे की नाशिक माझी कर्मभूमी, नाशिक माझी धर्मभूमी, नाशिक माझी आत्मसाक्षात्कार भूमी. जगणं नाशिकसाठी, मरणं नाशिकसाठी. तुमच्यासाठी जगायचं आहे. या क्षणी जरी इथे उभा आहे ना मी, या क्षणी जरी हा फॉर्म डिझॉल्व्ह झाला तरी काही फरक पडणार नाही. बिकॉज आय एम फॉर्मलेस. मी पुन्हा येईल, पुन्हा येईल. बिकॉज आय एम डेथलेस. यू आर ऑल्सो डेथलेस. जो अर्धवट ज्ञानी आहे, ज्याचा आम्ही अभ्यासक्रमामध्ये ज्याचं वाचन करत असतो, एरिस्टॉटल काय म्हणतो? तुम्हाला मनुष्य नाही म्हणत एरिस्टॉटल. एरिस्टॉटलनी तुमच्याविषयी काय म्हटलेलं आहे? सर्वांविषयी, आपल्या सर्वांविषयी. यू आर मॅन नाही म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? माहीत असेल ना बाळांनो. मॅन इज अ सोशल ॲनिमल म्हटलेलं आहे, सोशल ॲनिमल. पण आमचे ऋषी तुम्हाला सोशल ॲनिमल नाही म्हणत. यू आर बर्थलेस, यू आर डेथलेस, यू आर एनर्जी. आमच्या घरी, आमच्या कुटुंबांमध्ये, भारतामध्ये मुलं आणि मुलींचा जन्म नाही होत. राधेचं आगमन होतं, शक्तीचं आगमन होतं, कृष्णाचं आगमन होतं. त्यामुळे लहान मुलांसाठी बघा काय शब्द वापरतात. लहान जर मुलं असतात त्याला लड्डू वगैरे म्हणतात. लड्डू त्या गोपाळाशी कनेक्टेड असते. गोपाल म्हणतात, लक्ष्मी म्हणतात मुलीला. टर्मिनॉलॉजी खूप महत्वाची असते. सध्याची जी टर्मिनॉलॉजी आहे, सध्याची जे शब्द आहे ते मटेरियलिस्टिक शब्द आहेत. कसे? स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी काय शब्द वापरले जातात समाजामध्ये किंवा रियालिटी शो मध्ये किंवा तुमच्या कॉमेडी शो मध्ये? कोणते शब्द वापरले जातात सांगा तर. सगळे मटेरियलिस्टिक आहे. म्हणजे फिजिक्स मधले शब्द म्हणता येईल ते. इतकं ते मॅटर हावी झालेलं आहे. शी इज हॉट, शी इज हॉट, शी इज सेक्सी, शी इज ॲटम. अरे त्या माकडांना सांगा, ॲटम म्हणा. मॉलमध्ये जी लिस्ट असते ना त्याच्यावर लिहिलेलं असतं नंबर ऑफ ॲटम्स. कुठली टर्मिनॉलॉजी आहे ही? माल, ॲटम, हॉट. मला दाखवा तुम्ही अगोदरच्या ग्रंथांमध्ये. चैतन्यमय शब्द आणि भौतिक शब्द. जसा संघ असेल तसंच तुमचं जीवन असेल. जर तुम्ही चैतन्याच्या संघात राहाल तर तुमचं जे जीवन आहे ते चैतन्यमय राहील. जर तुम्ही जडाच्या संगतीत राहाल तर तुमचं जीवन जडच होईल. 100-150 वर्षापूर्वी मनुष्याच्या संदर्भात टेन्शन हा शब्द वापरलेला कुठेही आढळणार नाही. आढळला तर मला सांगा. बिकॉज आय एम ऑलवेज इन मोड ऑफ लर्निंग. मला जाणून घ्यायचं आहे. मी असं कधीच म्हणणार नाही. मला फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये सत्य असतं त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये निखळ आनंदाची अनुभूती असते.
काही कन्फ्युजन नसते. टू बी ऑर नॉट टू बी असं काही कन्फ्युजन नसतं. मग हा टेन्शन शब्द कसा आला? फिजिक्स जसं जसं पॉप्युलर होत गेलं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी जसं जसं पॉप्युलर होत गेलं, तसं तसं तिथले जे शब्द आहे आपण जीवनामध्ये वापरायला लागलो. टेन्शन शब्दाचा अर्थ कुठे काय येतो की टेन्शन इन वायर, फिजिक्स मधला शब्द आहे. टेन्शन इन वायर, मनुष्याचा टेन्शनशी काहीच संबंध नव्हता, पण हा शब्द वापरला गेला. स्ट्रेस हा जो शब्द आहे तो पण मटेरियलिस्टिक शब्द आहे. स्ट्रेस म्हणजे अगोदर कसा आहे, कोणत्या अर्थाने वापरला जातं? आय स्ट्रेस दिस आयडिया, या अर्थाने होता तो. पण मनुष्याच्या ठिकाणी स्ट्रेस नाही. काय झालेलं आहे याच्यामुळे, सगळे जे शब्द आहेत ना तुमचे ते निगेटिव्ह झालेले आहे. तपस्या हा निगेटिव्ह शब्द नाही आहे, इट इज ब्लॉझमिंग. तुम्ही तपता म्हणजे काय की तुमच्या जीवनामधली घाण नाहीशी होते आहे. अधिहि भगवो ब्रह्मेती, लॉर्ड आय वॉन्ट टू नो अबाउट इन्फिनिट. तर गुरु काय म्हणतात? तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व. तुला तपस्या करावी लागेल बाळा, तुला तपावं लागेल. आम्ही जिम मध्ये जातो म्हणजे काय करतो? स्वतःला तपवतो. पण फरक लक्षात घेतला पाहिजे, एक्सरसाइज आणि एक्झर्शन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक्सरसाइजने तुम्ही उन्नत होता, एक्झर्शनने तुम्ही डाऊन होता. तपस्येने तुमची ऊर्जा वाढते, तुमची जी कॅपेबिलिटी आहे ती वाढते, तुमच्या आतमधली जी शक्ती आहे ती वाढते. सांगण्याचा उद्देश हा आहे की सर्व जे शब्द आहेत ना त्या शब्दांची परीक्षा करा. परीक्षा म्हणजे काय हेही समजून घ्या. परीक्षा म्हणजे चारीही बाजूनी बघणं. परी म्हणजे चारीही बाजूनी आणि इक्ष म्हणजे बघणं. परीक्षण करायला शिका, भांडायचं नाही. त्याच्या टीव्ही डिबेट वगैरे होतात ना, त्या कमर्शियल ब्रेकसाठी थांबणाऱ्या तशा नाही. विदाउट एनी कमर्शियल ब्रेक की तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा की पैसा कमाना माने क्या कमाना है, नेमकं काय साध्य होतं. अहो आधुनिक मनुष्याची ऐसी की तैसी करून टाकली त्या मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझमनी. तुम्हाला सांगितलं यू आर नो बडी, यू आर यूजलेस. नहीं दुनिया का क्या होगा, कैसे चलेगी, सिट डाउन, यू आर नॉट नीडेड एट ऑल, घर में बैठो. दुनिया कैसे चलेगी? कोरोना में चला के दिखाई ना दुनिया. एंटायर यूनिवर्स वॉज सेलिब्रेटिंग एक्सेप्ट सेल्फिश ह्यूमन बीइंग. Remember, entire universe was celebrating except selfish, narrow-minded, stupid human being. I am not talking about wise people. Wise people तो एकदम enjoy कर रहे थे. मैंने तो 2 महीने तक ऊपर के कपड़े ही नहीं पहने. विदर्भ में मैं अटका हुआ था, जरूरत ही नहीं थी. लेकिन वहां बैठे बैठे यहाँ पे रिलीफ कैंप लगाए, इंटरनेट था, हाँ, फेसबुक पे अपील की, अनाज वगैरह इकट्ठा होने लगा, धान्य यायला लागलं विदाउट मूविंग. कोरोनाने काय सांगितलं? गप बसा, इतका आरडाओरडा करण्याची गरज नाही आहे, शांत बसा. भगवान बुद्ध धम्मपदामध्ये म्हणतात, सिटिंग सायलेंटली, डुईंग नथिंग, स्प्रिंग कम्स अँड ग्रास ग्रोज बाय इटसेल्फ. आता तुम्ही सगळे मॅच्युअर मुलं आहात. मला एक सांगावं, एका बाळाच्या जन्मामध्ये मेल काउंटर पार्ट आणि फिमेल काउंटर पार्टचा काय रोल असतो? असा आमची बुद्धीच फार बुरशी चढलेली आहे ना. उगाच्या उगा स्वतःकडे क्रेडिट घ्यायचं. सगळं काही जे बायोलॉजिकल वे मध्ये चाललेलं आहे, नॅचरल वे मध्ये चाललेलं आहे. हा, मेल फिमेल अट्रॅक्शन, इरेक्शन, स्पर्म, ओम सगळं नॅचरल वे मध्ये चाललेलं. काही कोणाचा काही हस्तक्षेप नाहीये. पण इगो, वंशाचा दिवा जन्माला आला, मग त्याच्यावर जातीचा ठप्पा, त्याच्यावर धर्माचा ठप्पा, श्रीमंतीचा ठप्पा, गरिबीचा ठप्पा, फक्त जीवनामध्ये मग काय लेबल्स तयार होतात. आणि रिअल हिंदुइझम इज टू गो बियॉन्ड लेबल्स, टू गो बियॉन्ड लेबल्स. आय एम प्युअर सोल. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः, न चयेनम क्लेदयन्ति आपः, न शोषयति मारुतः. आय एम नॉट बॉडी. आता असं नका समजू की स्वामीजी काय आहे, स्वामीजीने अध्यात्म सुरू केलं नाही. I am not talking about adhyatma or religion. I am talking about second law of thermodynamics. Energy is neither created nor destroyed. It is converted from one form to another form. लोक मला विचारतात की स्वामीजी, डू यू बिलीव्ह इन
पुनर्जन्म, व्हाट इज देयर टू बिलीव? साइंस को तो बिलीव करते हो ना, तो आपका सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स तो क्या कह रहा है? तो कन्वर्शन फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म इज पुनर्जन्म। अरे आपके इसी जन्म में तो पुनर्जन्म हो रहा है। जब आप 6 महिने के थे तेव्हाचा जर तुमचा फोटो ठेवला आणि 22 वर्षाचे आहात, तो फोटो ठेवला, काही दिसतं का समानता काही? तरी तुम्ही तुमचा अनुभव काय? मी तोच आहे ना, तुम्ही तोच आहात. इन द मिडस्ट ऑफ चेंजेस यू आर अनचेंजेबल. त्यामुळे आज मी सुरुवात करून दिली. माझं यूट्यूब चॅनल पण आहे, संपर्कात राहा. स्वतःचा प्रचार वगैरे करण्याचा काही इंटरेस्ट नाही आहे, पण बऱ्याच लोकांची अनुभूती अशी आहे. आत्ताच इगतपुरीला माझा कार्यक्रम होता, तर लॉ कॉलेजमधले एक व्यक्ती ते म्हणाले की स्वामीजी आप पहले क्यों नहीं मिले? मैंने बोला इसमें तो कुछ नहीं कर सकते, अभी मिले तो अभी शुरुआत कर देते हैं. तो फ्रेश बिगिनिंग शुरू करेंगे. जिंदगी जिएंगे, जिंदगी को जीना है, जिंदगी को ढोना नहीं है. यू मस्ट लीड लाइफ, यू मस्ट नॉट ड्रैग लाइफ. आजकल लोग ड्रैग कर रहे हैं, चल रहा है. यहाँ पे बैठे तो सेलिब्रेट करो, हर पल को सेलिब्रेट करना है. जब शादी करना है तो शादी को सेलिब्रेट करो, जब पढ़ाई करना है तो पढ़ाई को सेलिब्रेट करो. स्वामी विवेकानंद सेज once man is awakened everything will be taken care of. If student is awakened, student will become better student. If lawyer is awakened, lawyer will become better lawyer. If doctor is awakened, doctor will become better doctor. हमारी एनर्जी वेस्ट कहाँ पे होती है? इधर उधर देखने में. हम सब अच्छे लोग हैं, हर व्यक्ति each soul is potentially divine. अरे वो जो एक डाकू था, समाज को पता ही नहीं चल रहा था कि उसके भीतर क्या पोटेंशियल है, क्या कर सकता है. समाज ने उस डाकू के बारे में क्या कहा था? अरे तो चोरी करता है, ये मर्डर करता है. पता है ना उस डाकू का नाम? वो था ना एक डाकू, बाद में उसने रामायण लिखी, हाँ वाल्मीकि. समाज क्या करता? अरे एकदम बॉर्न केस है, वो MBA फर्स्ट ईयर में आया ना, वो कुछ नहीं कर पाएगा. नारद जी का आगमन हुआ, अरे ये तू क्या कर रहा है? ये तुम्हारा पोटेंशियल नहीं है बच्चा, तुम इस चीज के लिए बने ही नहीं हो. नहीं मुझे कुछ नहीं आता. अरे राम का नाम लेना शुरू कर दो. नहीं मुझे राम भी बोलना नहीं आता. ठीक है, मरा तो बोल सकते हो ना, मरा 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 करना शुरू कर दो. ईच सोल इज पोटेंशियली डिवाइन. अरे तुम इस छोटी चीज के लिए नहीं आए हो, MBA करने आए हो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड का खेल खेलने नहीं आए हो. उसके लिए अलग से टाइम रखेंगे. अभी जो करना है सो करना है. जब रोमांस करना है तो पूरे डेडिकेशन के साथ रोमांस करना है. जैसे वो मेरे साइकोलॉजी के प्रोफेसर कहा करते थे ना कि यहाँ पे तो प्रेगनेंसी भी एक्सीडेंटल होती है, माने इतना दिमाग खराब हो चुका है, रियलिस्टिक अप्रोच ही नहीं है. एकदम ऑप्टिमिज्म में चले जाते, आशावाद, कर लो दुनिया मुट्ठी में, हाँ तेरे लिए चांद तारे सितारे तोड़ के लेके आऊंगा. बाद में पता चलता है अरे गैस सिलेंडर भी समय पे पहुंच जाए तो बहुत बड़ी बात है. फिर वो आशावाद में चले जाते हैं, उतनी ही स्पीड से निराशावाद में चले जाते हैं. नाइदर बी ऑप्टिमिस्टिक नॉर बी पेसिमिस्टिक, बी रियलिस्टिक. हाँ कोई लड़की अच्छी लगती है, हाँ अच्छी लगती है, बट दिस इज नॉट टाइम फॉर दैट. कोई लड़का अच्छा लगता है, हाँ अच्छा लगता है ना, हाँ कोई नपुंसक तो हो नहीं. तो जो अच्छा लगता है, बट दिस इज नॉट टाइम. एक नरनारायण नाम के ऋषि थे, थोड़ा उसके साथ मैं समाप्त करता हूँ. नरनारायण नाम के एक ऋषि थे, उन्होंने बहुत तपस्या की. और आपको पता है पुराणों में जब कोई भी ऋषि तपस्या करता है तो एक व्यक्ति जो डिस्टर्ब हो जाता है, वो बहुत इनसिक्योर फील करता है. कौन है वो? इंद्र. जो इंद्र है ना, वो ग्रेटेस्ट पॉलिटिकल फिगर है वो उस जमाने की. वो इनसिक्योर होता है, उसको लगता है कि अरे अगला इलेक्शन हम हारने वाले हैं. तो वो क्या करता है, उस समय की जो वो हनी ट्रैप तैयार करता है. आजकल जिसको हनी ट्रैप बोलते हैं ना, वो हनी ट्रैप तैयार करता है. फिर हनी ट्रैप के लिए किसको भेजता है? उर्वशी, रंभा, इनको भेजता है. तो नरनारायण ऋषि वो तपस्या कर रहे थे.
तो उर्वशी आई, बहुत प्रयास किया उनको रिझाने की वगैरह, लेकिन वो काम एंड क्वाइट थे, एकदम अपने इसमें थे। उर्वशी आई, रंभा आई, और कौन कौन अप्सराएं आई। फिर बाद में नर नारायण ऋषि थे ना, उनको ही दया आ गई कि बेचारी इतना प्रयास कर रही है, इनको थोड़ा सा कुछ समझा देते हैं। तो उनको कहा कि देखो ये जन्म की जो स्क्रिप्ट है ना, उस स्क्रिप्ट में ये नहीं है, तुम ऐसा करो द्वापर युग में आना, द्वापर युग में मैं बहुत लीला करने वाला हूँ, उस समय में वो जो फिल्म बनेगी ना, उस फिल्म में आपके लिए रोल रहेगा। लेकिन ये जो फिल्म है नर नारायण ऋषि की जो फिल्म है ना, इसमें आपको कोई रोल ही नहीं है, मेरे पास वो रोल ही अवेलेबल नहीं है, क्योंकि स्क्रिप्ट में वो लिखा हुआ नहीं है ना। ये बहुत ही बढ़िया बताने का ढंग है कि आपके जीवन में आप क्या करते हो ये महत्वपूर्ण नहीं है, आप कितने क्लैरिटी के साथ करते हो। अगर आपको आग में भी हाथ डालना है तो यू मस्ट बी क्लियर। कृष्णा इज क्लियर, राम इज क्लियर, सीता इज क्लियर, शी इज वेरी पावरफुल वुमन। ये जो मूर्ख लोग है ना, बेचारी सीता करके प्रोजेक्ट करते, शी इज नॉट बेचारी, शी इज वेरी पावरफुल, सेल्फ मेड, डिसीजन लेने वाली, राजा जनक की पुत्री, विदेह, राजा विदेह, वन हु इज बियॉन्ड बॉडी, उसकी बेटी है वैदेही, वन हु इज विदाउट बॉडी कॉन्शियसनेस, बहुत पढ़ी लिखी है। अगर अभी एमबीए होता ना तो उसका आईएम से एमबीए हो चुका होता। ऐसी सीता है। क्या बोलते हैं उसके बारे में कि सीता को वनवास हुआ, सीता को वनवास नहीं हुआ, राम को वनवास हुआ। इट वॉज हर डिसीजन टू फॉलो राम। और आजकल की कोई महिला होती है तो वो फॉलो भी नहीं करती। हाँ? नहीं भाई मैं तो राजमहल में रहूंगी, तुम जाओ। हाँ? वहाँ पे कौन काटे कंकड़ वगैरह, हाँ? वहाँ पे गैस भी नहीं होगा, लकड़ियाँ काय लाकड़ गोळा करावी लागती है ना। शी डिसाइडेड टू फॉलो राम। ये एक इंसिडेंट हुआ। दूसरी बात है, सर्वसाधारण रूप से हम क्या सोचते हैं कि सीता को रावण लेके गया। नहीं, शी अलाउड रावण टू टेक हर टू लंका, क्योंकि वो पूरा खेल रचाना था ना। कैसे? इतनी भी तो डल विटेड नहीं होगी, इतनी भी बुद्धि नहीं कि अपनी जो लिमिटेशंस है वो क्रॉस नहीं करना चाहिए। समझ में आता है। और कहते हैं ना महिलाओं को तो सिक्स सेंस होता है, पता चल जाता है। तो लक्ष्मण ने बताया था कि वो क्रॉस नहीं करना, नहीं करना क्रॉस, इतना तो समझ में आता था, तो भी क्रॉस किया। हाँ? और रावण को लगा मैं सीता को लेके जा रहा हूँ। अभी देखो वहां तक सब ठीक चलता है। लंका में अशोक वाटिका में सीता है। हाँ? लंका उसकी है, अशोक वाटिका उसके, तो उसके साथ तो कुछ भी करना चाहिए उसने, वो कुछ भी कर सकता है क्योंकि वो पूरी की पूरी टेरिटरी उसी के है। हाँ? सोल्जर्स उसी के है। सीता को हाथ तक नहीं लगा पाता वो एक फिल्म आई थी ना पिंक नाम की, नो मीन्स नो। देखा है क्या वो फिल्म? हाँ, मैं पूरी फिल्म कभी नहीं देखता, मैं ऐसे छोटी छोटी सेगमेंट देखता हूँ। उसमें एक पूरा का पूरा जो वर्डिक्ट है, जजमेंट है, वो बदल जाता है। वो एक्टर कहता है कि नो मीन्स नो, यू आर नो बडी टू टेक डिसीजन फॉर हर, इफ शी सेज नो इट मीन्स नो। सीता को वो हाथ तक नहीं लगा सकता, क्या है वो तिनका है ना, गवताचं पात सोबत। नो मीन्स नो, दॅट इज सेल्फ मास्टर, दॅट इज सेल्फ अवेकनिंग। तो नेहमी जे स्वतःचे जे निर्णय आहे ना, तो क्लिअर असले पाहिजे। मूर्खपणाचे निर्णय नसावे, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। व्हाट स्टुपिडिटी, ऐसा कभी होता है क्या? आई पण आशीर्वाद देते, हाँ जुग जुग जियो मेरे लाल। अरे भैया 80-90 साल या 70-80 साल काफी है। पहले जीना तो सीख लो ढंग से, पहले खाना तो सीख लो ढंग से। आपका जो सलाइवरी सिक्रेशन होना चाहिए बढ़िया, एकदम खाते समय एक एक त्याला मिटके देऊन खाणं म्हणतात ना, पूर्ण एकाग्र चित्ताने खाता आला पाहिजे। तुमचं जीवन इतकं आतमधून स्ट्रॉंग असलं पाहिजे की बाहेरचे जे मंदिरं आहेत, बाहेरच्या गोष्टींची गरजच पडायला नको। मला कोणी विचारलं की स्वामीजी मंदिरांची गरज आहे काय? म्हटलं ज्यांना चालता येत नाही त्यांना कुबड्यांची गरज आहे की नाही? नक्की आहे। म्हटलं ज्यांना चालता येत नसेल तर त्यांनी नक्कीच मंदिरांचा आधार घ्यावा ना, काही चुकीचं नाही आहे। पण नेहमी आपल्या दिव्यत्वासाठी
नेहमी आपल्या आनंदासाठी जर तुम्ही बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून राहाल तर पराधीनता ही नेहमीच दुःखदायी असते. पराधीनेहु सपनेहु सुख नाही. याच्यानंतर आपण भेटत राहू. 12:13 झालेले आहेत. संपर्कात राहा. मी खूप इझिली अवेलेबल आहे, पण याचा अर्थ खूप कॅज्युअल आहे अशातला भाग नाही आहे. रिकाम टेकडा आहे अशातला भाग नाही आहे. कामं असतात, पण मला प्रत्येक व्यक्तीविषयी प्रचंड सन्मान वाटतो. इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, कास्ट, कलर, रिलिजन, नॅशनॅलिटी. तो किती मोठा आहे, किती लहान आहे, त्याचं वय काय आहे, मला त्या गोष्टींना खूप साध्या भाषेत मांडायला खूप आवडतं. आणि मी या गोष्टीसाठीच प्रचलित आहे की स्वामीजी तुम्ही जटिल गोष्टीसुद्धा खूप साध्या पद्धतीने मांडत असतात. त्यामुळे संपर्कात राहा. नंबर नोट करून घ्या असं मला वाटतं. आता तुम्हाला ठरवायचं आहे. नंबर नोट करून घ्या. 2 मिनिट घेऊया आपण. मोबाईल असतीलच ना जवळ. नंबर नोट करून घ्या. आणि मला का बरं रे बाळा इतका आळस, टाईप करण्याऐवजी लगेच फोटो काढून घेतो आहे. बरं ठीक आहे. नंबर घेऊन घ्या. मी तुमचा हात सोडणार नाही बाळांना. आपण प्रश्नोत्तर करूया. खूप प्रश्न करूया. राजकीय व्यवस्थेला प्रश्न करूया, तुमच्या धर्मगुरूंना प्रश्न करूया, तुमच्या बाबा बुवा स्वामी संन्यासी सर्वांना प्रश्न करूया. कृष्णाला अर्जुनाने 18 अध्यायात प्रश्न केले. प्रश्न. आणि शेवटी मग रिअलायझेशन काय? नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मयाच्युत. देवा, now I am fully conscious. I am free from unconsciousness. Nashto moha smritirlabdha. Now I have realized the truth, the reality of life. Nashto moha smritirlabdha tvat prasadat mayachyuta. तुझा जो प्रसाद मला प्राप्त झाला ना, तुझी जी ट्रँक्विलिटी, तुझा जो फ्रेशनेस तू माझ्यामध्ये जो इंजेक्ट केला, तो फ्रेशनेस मला अनुभवायला येतो आहे. मी जसं सांगितलं की मी अंजनेरीला असतो, अंजनेरी त्र्यंबकेश्वर. कधी जर तुम्ही ग्रुपनी आलात तर ग्रुपने सुद्धा येऊ शकतो. नाशिकमध्ये असलो तर मी तपोवनात असतो, कधी भाभानगरला असतो, कधी मेहर सिग्नलला असतो. पण माझ्यामुळे जर तुमच्या जीवनामध्ये चैतन्याचं आगमन होत असेल, तुम्हाला जर चैतन्याचा साक्षात्कार होत असेल, तर माझ्यातर्फे कोणत्याही गोष्टीला नकार नाही. फक्त विद्यार्थीच नाही, माझा जो नंबर आहे लाखो लोकांकडे आहे नाशिकमध्ये. देवाच्या कृपेने जे मला प्राप्त आहे ते मी देण्यासाठीच आहे. मला काहीही मिळवायचं नाही, पण जे आहे ते पूर्णपणे द्यायचं आहे. आणि सध्या मार्केटमध्ये खूप पैसा आहे. तुम्ही MBAचे स्टुडंट आहात, फक्त त्या पैशाला व्यवस्थित चॅनलाइज करणं गरजेचं आहे. आत्ताच काही महिन्यापूर्वी नाशिकमध्ये एक रेड पडली. 3,300 कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता सापडली. म्हणजे त्याचं काय, एका ठिकाणी असा क्लॉट तयार झालेला आहे बॉडीमध्ये. बघा ना, एका ठिकाणी असं जर रक्त गोठलं तर कसं त्याला रक्त गोठणं म्हणतात. पैसा समाजामध्ये सर्क्युलेट झाला पाहिजे, तेव्हाच इकॉनॉमी हेल्दी असते. ज्या शरीरामध्ये रक्त सतत प्रवाहित होत राहतं ते शरीर निरोगी असतं. सध्याची अर्थव्यवस्था इतकी निरोगी नाही. म्हणजे एका सेक्शनकडे खूप जास्त पैसा आहे. आणि बऱ्याचदा लोकांचा भ्रम कसा होतो, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी. नो, नॉट इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी, प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी. शब्दांचा शब्द फार महत्वाचे आहे. पायाला जेवढं रक्त लागतं तेवढंच पायाला मिळालं पाहिजे. हाताला जेवढ्या रक्ताची गरज आहे तेवढंच रक्त मिळालं पाहिजे. हाताकडे रक्ताचा स्टोरेज नसावा, हृदयाकडे रक्ताचा स्टोरेज असावा. पण हृदयाकडे रक्ताचा स्टोरेज आहे याचा अर्थ ते रक्त केवळ हृदयाचं आहे का? नाही, ते पूर्ण शरीराचं आहे. बऱ्याच लोकांचे जे मंदबुद्धी धनवान लोक आहेत त्यांचा असा समज होतो की आपल्याकडे जो पैसा आहे तो केवळ माझा आहे. नाही, तो पैसा समस्त समाजाचा आहे. त्यामुळे आपल्या भारतामध्ये दानाला फार महत्त्व आहे की दान करा, दान करा, दान करा. लहानपणापासून 1 रुपया असो, 2 रुपये असतो, देण्याची सवय ठेवा. आपण जे काही आपल्याकडे आहे त्याच्यामधला काही भाग, मी बऱ्याच लहान मुलांना सांगत असतो की 2 पिगी बँक ठेवायच्या. तुम्ही तुमच्या मुलांच्या संदर्भात ते वापरू शकता. बऱ्याच लोकांनी केलेलं आहे ते. 2 पिगी बँक ठेवायच्या. कोणी जर 10 रुपये दिले तर 10 रुपयामधले 7 रुपये स्वतःच्या पिगी बँकमध्ये टाकायचे आणि दुसरी जी आहे ती भारत मातेची पिगी बँक.
त्याच्यामध्ये 3 रुपये टाकायचे. बघा मुलांच्या जीवनामध्ये परिवर्तन येतं. मी इमोशनल क्वेश्चन डेव्हलपमेंटवर काम करत असतो, कारण की सध्या IQ इतकं काम करण्याची गरज नाही आहे. IQ खूप वाढलेला आहे, पण EQ खूप डाऊन होत चाललेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय, यू आर मेकर ऑफ इंडिया, यू आर मेकर ऑफ नाशिक. तुम्ही लोकशाही शिल्पकार आहात. ज्यांचं मतदान कार्ड तयार झालं नसेल त्यांनी मतदान कार्ड तयार करावं. प्रत्येक उमेदवार जो आहे त्याला समजून घ्यावं. देशभक्ती आणि राजकारण याच्यामधला फरक समजून घ्यावा. तुमच्या जीवनामध्ये विवेक असावा. तुमचं जे आचरण आहे ते विवेकपूर्ण असावं. आणि मी तुमच्यासोबत आहेच. आपण सर्व मिळून या भारताला, या नाशिकला समृद्ध करूया आणि जे असुर आहे त्या असुरांपासून नाशिकला मुक्त करूया. आता माझ्या प्रत्येक उद्बोधनाचा जो शेवट आहे, आपल्या सर्वांची जी आई आहे, शरीराला जन्म देणारी एक आई असते आणि शरीराचा जन्म झाल्यानंतर जन्मापासून मृत्यूपर्यंत जी आई आपल्याला सांभाळते ती आपल्या सर्वांची एकच आई असते, भूमी. आपल्याला जे काही पोषण प्राप्त होतं ना त्या भूमीच्या माध्यमातून. आणि त्या भूमीसाठी आपण नाव आहे आपल्याकडे, काय आहे त्या भूमीचं नाव, काय आहे, माता. कुठली आहे माता? भारत माता. तर तिचा जय जयकार झाला पाहिजे. आणि त्यानंतर मी माझ्या वाणीला विराम देतो. भारत माता की जयच्या वेळेस दोन्ही हात वर गेले पाहिजे. वंदे मातरमच्या वेळेस दोन्ही हात वर गेले पाहिजे. आणि हर हर महादेवच्या वेळेस भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव.